Words or phrases that make our language beautiful, effective, and impressive, known as figure of speech. So, this lesson discusses the figure of speech. फिगर ऑफ स्पीच म्हणजेच अलंकार. भाषेला सुशोभित करण्यासाठी शब्द आणि अर्थ यांच्यात केला जाणारा बदल. एक अलंकारयुक्त अशी भाषा जिथं बनली जाते तिथं त्याला फिगर ऑफ स्पीच असं म्हटलं जातं. आता इंग्लिशमध्ये एकूण 22 फिगर ऑफ स्पीच आहेत आणि त्यापैकी आज आपण 5 फिगर ऑफ स्पीच याची माहिती घेणार आहोत. टाईप्स ऑफ फिगर ऑफ स्पीच: सिमिली, मेटाफर, पर्सनिफिकेशन, अलिट्रेशन अँड हायपरबोल. सो लेट अस सी फर्स्ट फिगर ऑफ स्पीच, सिमिली. सिमिली मीन्स, सिमिली म्हणजेच मराठीमध्ये आपण म्हणतो उपमा. अ सिमिली इज अ फिगर ऑफ स्पीच इन विच अ कंपॅरिझन इज made between two different objects which have at one quality in common. बघा, सिमिली म्हणजेच उपमा अलंकार. ज्या अर्थालंकारामध्ये दोन वस्तूमधील चमत्कृत पूर्ण रीतीने वर्णन केलेले असते त्यास उपमा अलंकार असं म्हटलं जातं. बघा, ह्याच्यामध्ये काय सांगितलं जातं की टू ऑब्जेक्ट्स, कंपॅरिझन बिटवीन टू थिंग्स ऑब्जेक्ट्स. ते काय करायचं आहे, आता आपण एक्झाम्पल्स थ्रू समजून घ्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल बघा, फॉर एक्झाम्पल आवर सोल्जर्स आर ॲज ब्रेव ॲज अ लॉयन. बघा, या उदाहरणामध्ये की वन थिंग इन कॉमन, कोणती कॉमन गोष्ट आहे? ब्रेवरी म्हणजे त्यांच्यामधील शूरता. आवर सोल्जर्स आर ॲज ब्रेव ॲज अ लॉयन म्हणजेच आपले सैनिक जे आहेत ते सिंहासारखे शूर आहेत. म्हणजे काय सांगितलेलं तर त्यांच्यामधील त्या सोल्जरमधील शौर्यता, शूरता ही कॉमन गोष्ट आहे. म्हणून इथं सिमिली हा अलंकार येतो. सिमिली इज ऑलवेज इंट्रोड्यूस्ड बाय द वर्ड लाईक, ॲज, लाईक, सो. सिमिली हा अलंकार नेहमी लाईक, ॲज, सो अशा शब्दांना काय करतो? इंट्रोड्यूस करतो. त्या वाक्यामध्ये सिमिली ह्या फिगर ऑफ स्पीचच्या वाक्यामध्ये नेहमी ॲज, लाईक किंवा सो असतोच. लेट अस सी मोर एक्झाम्पल्स ऑफ सिमिली. शी इज लाईक ॲन एंजल. ती कुणासारखी आहे? एंजलसारखी आहे. इथं कॉमन गोष्ट कोणती आहे तर ब्युटी आणि इंट्रोड्यूस केलेला शब्द आहे लाईक. लव इज पेशंट. पेशंट मीन्स पेशन्स अँड सो इज माय मदर. प्रेम हे कसं आहे? पेशन्स आहे आणि ते कोणासारखं आहे? माझ्या आईसारखं आहे. म्हणून इथं कॉमन थिंग आहे पेशन्स आणि इंट्रोड्यूस केलेला शब्द आहे सो. सो इथं काय आहे? सिमिली हा अलंकार येतो. तर आता आपण दुसरा प्रकार पाहणार आहोत, मेटाफर. अ मेटाफर इज ॲन इम्प्लाइड सिमिली. द कंपॅरिझन इज हिडन अँड द टू थिंग्स आर ट्रीटेड ॲज लाईक अँड इक्वल इन ऑल रिस्पेक्ट्स. बघा, ज्या अर्थालंकारामध्ये उपमे व उपमाने एकरूपता आहे ती भिन्न नाहीत असं वर्णन असते त्यास रूपक अलंकार असं म्हटलं जातं. बघा, याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की उपमा आणि उपमे यांच्यात एकरूपता आहे, त्याच्यात भिन्न नाही आहे, ते एकसारखेच आहेत असं सांगितलं जातं. सिमिलीमध्ये काय केलं जातं? त्याच्यासारखं आहे असं सांगितलं जातं. पण मेटाफरमध्ये काय सांगितलं जातं की ते एकसारखेच आहे, त्यांच्यात एकरूपता आहे हे सांगितलं असतं. फॉर एक्झाम्पल बघा, द कॅमल इज द शिप ऑफ द डेझर्ट. द कॅमल इज द शिप ऑफ द डेझर्ट म्हणजे कॅमल, ऊंट हा काय आहे? वाळवंटातील जहाज आहे. जहाजासारखा नाही तर जहाजच आहे असं इथं त्यांच्यामधली एकरूपता सांगितलेली आहे. तानाजी वॉज अ लायन इन द फाईट. तानाजी कसं करतो की एका तो जणू काही सिंह आहे आणि तो काय करतो? सिंहासारखी ताकद त्याच्यामध्ये आहे, तो फाईट करतो. यूथ आर द पिलर्स ऑफ नेशन. तरुण मुलं जे आहेत आपल्या देशाचे काय आहेत? स्तंभ आहेत. म्हणजे त्यांच्यामध्ये एकरूपता आहे इथं सांगितलेलं आहे. सो लेट अस सी मोर एक्झाम्पल्स ऑफ मेटाफर. बघा, आता आपण एक एक्झाम्पल पाहिलं कोणतं? आवर सोल्जर्स आर ॲज ब्रेव ॲज अ लॉयन. ते कशामधलं होतं तर सिमिलीमधलं. आता हे तर सिमिलीमध्ये काय सांगितलेलं आहे? आपले सोल्जर्स, सैनिक कुणासारखे शूर आहेत? सिंहासारखे. म्हणजे त्यांच्यामधली ब्रेवरी हा कॉमन थिंग आहे आणि इंट्रोड्यूस केलेला शब्द आहे ॲज. परंतु बघा,
हेच वाक्य, अवर सोल्जर्स आर लॉयल. आपले सैनिक काय आहेत, हे सिंह आहेत. म्हणजे त्यांच्यामध्ये एकरूपता आहे, त्याच्यासारखं नाही तर ते खरोखर सिंह आहेत. म्हणजे ह्याच्यामधली कॉमन थिंग कोणती आहे, वन थिंग इन कॉमन, ब्रेवरी. पण त्यांच्यामध्ये काय दाखवलेलं आहे, एकरूपता दर्शवलेली आहे. म्हणून इथं काय येतं की मेटापर हा फिगर ऑफ स्पीच इथं येतो. ह्याच्यामध्ये ॲज, सो, लाईक या शब्दांचा वापर केला जात नाही. त्या दोन्ही एकसारखेच आहेत, त्यांच्यातली एकरूपता आहे हे इथं इंट्रोड्यूस केलं जातं, सांगितलं जातं. द कॅमल इज द शीप ऑफ द डेझर्ट. बघा हे काय आहे, मेटापरचं उदाहरण आहे. द कॅमल म्हणजेच आता आपण पाहिलेलं आहे उंट, हे काय आहे, वाळवंटामधील जहाज आहे. आणि त्या जहाजामध्ये आणि उंटामध्ये काय सांगितलेलं आहे, साम्य सांगितलेलं आहे. लाईफ इज अ ड्रीम. लाईफ इज अ ड्रीम. आपलं जीवन काय आहे, एक स्वप्न आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, एकरूपता सांगितलेली आहे. म्हणून इथं काय येतं की मेटापर हा फिगर ऑफ स्पीच येतो. अ मेटापर इज ॲन इम्प्लाइड सिमिली. तर आता आपण तिसरा प्रकार पाहणार आहोत, पर्सॉनिफिकेशन. अ पर्सनिफिकेशन इज अ फिगर ऑफ स्पीच इन विच इनॅनिमेट थिंग्स अँड ॲब्स्ट्रॅक्ट आयडियाज आर ट्रीटेड ॲज ॲनिमेट, मीन्स लिव्हिंग थिंग्स. बघा पर्सॉनिफिकेशन म्हणजेच काय, चेतन गुणोक्ती अलंकार. या अलंकारामध्ये निर्जीव वस्तू सजीव आहेत अशी कल्पना केली असते. बघा या अलंकारामध्ये निर्जीव वस्तू सजीव आहेत अशी कल्पना करून ती मनुष्याप्रमाणे वागतात किंवा मनुष्याप्रमाणे कृती करतात असं वर्णन केलं जातं. तिथं चेतन गुणोक्ती अलंकार येतो. म्हणजेच काय, पर्सॉनिफिकेशन अलंकार असं तिथं म्हटलं जातं. आता आपण याचे काही एक्झाम्पल्स पाहूया. एक्झाम्पल्स बघून काय करूया, आपण समजून घेऊया की पर्सॉनिफिकेशन अलंकार हे कशा पद्धतीनं वापरलं जातं किंवा कशा पद्धतीनं येतं. फॉर एक्झाम्पल, द सन स्माइल्ड ॲट अस. बघा सूर्य आपल्याला पाहून हसत आहे. म्हणजे तिथं काय सांगितलेलं आहे, सूर्य काय आहे, निर्जीव वस्तू आहे, पण त्याला सजीवामधील क्वालिटी सांगितलेली आहे. म्हणजे हसण्याची क्रिया कोण करतो, माणूस करतो. म्हणजे मनुष्यामध्ये जे क्वालिटी असतात ते एखाद्या निर्जीव वस्तूला दर्शवलं जातं. तिथं पर्सॉनिफिकेशन हा फिगर ऑफ स्पीच यूज केला जातो. ह्युमन क्वालिटीज कोणकोणते आहेत तेव्हा इमोशन्स, डिझायर, सेन्सेशन, गेस्चर, स्पीच. हे जेव्हा एखाद्या ऑब्जेक्टला, एखाद्या आयडियाला काय केलं जातं, वापरलं जातं, त्यावेळेला तिथं पर्सॉनिफिकेशन हा अलंकार येतो. मोर एक्झाम्पल्स ऑफ पर्सॉनिफिकेशन. द स्टार्स डान्स्ड प्लेफुली इन द मूनलाईट स्काय. द स्टार्स डान्स्ड. बघा चांदणे कधी डान्स करतात का, नाही. डान्स करण्याची म्हणजे ही क्वालिटी कुणामध्ये आहे, ह्युमनमध्ये म्हणजे माणसामध्ये आहे. आणि जी सजीवांची म्हणजे माणसांची ही कृती कोण करत आहेत, स्टार्स करत आहेत. मी स्टार ही निर्जीव वस्तू आहेत पण त्याला मानवी गुण दिलेला आहे. म्हणून इथं काय येत होतो की पर्सॉनिफिकेशन म्हणजे ते डान्स करत आहेत, माणसाप्रमाणे डान्स करत आहेत. म्हणून काय केलेलं आहे तर पर्सॉनिफिकेशन हे यूज केलेलं आहे. अपॉर्च्युनिटी वॉज नॉकिंग ॲट हर डोअर. अपॉर्च्युनिटी वॉज नॉकिंग ॲट हर डोअर. संधी तुमचं दार ठोठावत आहे असं इथं सांगितलेलं आहे. बघा इथं डोअर काय आहे, हा निर्जीव वस्तू आहे. म्हणजेच काय इथं काय सांगितलेलं आहे की संधी कधी एखाद्याचं दार ठोठावते का, म्हणजे ती दार ठोठावण्याची कृती करू शकते का, नाही. पण इथं काय सांगितलेलं आहे, तुम्हाला कोणती तरी एखादी संधी आलेली आहे आणि ती संधी कुणाला येते, एका माणसाला येऊ शकते. म्हणजे त्या संधीचा आपल्याला फायदा करून घ्यायचा असतो. तर ही संधी तुम्हाला आलेली आहे हे सांगण्याचा त्यांचा उद्देश आहे. म्हणून इथं त्यांनी काय सांगितलेलं आहे, पर्सॉनिफिकेशन हा फिगर ऑफ स्पीच यूज करून त्यांनी काय सांगितलेलं आहे, अपॉर्च्युनिटी वॉज नॉकिंग ॲट हर डोअर. संधी हे तिचं दार ठोठावत आहे. म्हणजेच इथं काय आहे की एका माणसाला जी संधी मिळणार आहे, जी एक अपॉर्च्युनिटी मिळणार आहे, ते एका निर्जीव वस्तूला उद्देशून घेऊन काय केलेलं आहे तर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून इथं काय येत आहे, पर्सॉनिफिकेशन. म्हणजेच काय, एखादी निर्जीव वस्तू सजीव आहे अशी कल्पना करून काय केली जाते, तिला मनुष्याप्रमाणे वागणूक किंवा कृती करतात असं जिथं वर्णन केलेलं असतं तिथं पर्सॉनिफिकेशन हा फिगर ऑफ स्पीच येतो. पुढचा प्रकार आहे ॲलिट्रेशन. अँड ॲलिट्रेशन इज अ फिगर ऑफ स्पीच इन विच द वर्ड्स बिगिन विथ द सेम लेटर ॲट द बिगिनिंग ऑफ 2 or more वर्ड्स. ॲलिट्रेशन म्हणजेच अनुप्रास अलंकार किंवा यमकप्रास अलंकार. ज्या अलंकारामध्ये एकाच प्रकारच्या अक्षराने
दोन किंवा दोनपेक्षा जास्त शब्दरचना करण्यात आलेली असते त्यास यमकप्रास अलंकार असे म्हटलं जातं. बघा, ज्या अलंकारामध्ये एकाच अक्षराने दोन किंवा दोनपेक्षा जास्त शब्दरचना केलेली असते त्यास यमकप्रास अलंकार असं म्हटलं जातं. म्हणजे काय की एकच अक्षर प्रत्येक शब्दामध्ये फर्स्ट लेटर तो यूज केला जातो, त्याला अलिट्रेशन असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, टेल अ टेलर टू टेल अ टेल ऑफ टेल, हाऊ हाय हिज हॉनर होल्ड्स हिज नॉटी हेड. बघा, पहिलं उदाहरण आहे टेल अ टेलर टू टेल अ टेल ऑफ टेल. प्रत्येक शब्दामध्ये शब्दांची सुरुवात हे टी ह्या अक्षरानं झालेली आहे. म्हणजे बघा, अंडरलाईन केलेलं आहे टी टी टी. टी या अक्षरानं प्रत्येक शब्द तयार झालेला आहे. म्हणजेच काय की एकाच शब्दाने सुरू होणारे शब्द इथं काय झालेले आहेत, त्या वाक्यामध्ये परत परत आलेले आहेत. म्हणून इथं ॲलिट्रेशन हे फिगर ऑफ स्पीच आहे. बघा, दुसऱ्या वाक्यामध्ये काय एच 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 हा वर्ड्स काय आहे, रिपीट झालेला आहे. म्हणून इथंही काय आहे, ॲलिट्रेशन हा फिगर ऑफ स्पीच येतो. म्हणजेच काय, ॲलिट्रेशन या फिगर ऑफ स्पीचमध्ये काय होतं, द वर्ड्स बिगिन विथ द सेम लेटर्स. द वर्ड्स बिगिन विथ द सेम लेटर्स. बघा, पुढचा प्रकार आहे हायपरबोली. अ हायपरबोली इज अ फिगर ऑफ स्पीच इन विच अन एक्झॅग्रेशन इज मेड टू क्रिएट अ मोर स्ट्रिकिंग इफेक्ट. बघा, हायपरबोली मीन्स अतिशयोक्तीपणा. म्हणजे ज्या अलंकारामध्ये कोणतीही कल्पना आहे त्यापेक्षा खूप फुगवून सांगितलेली असते त्यास अतिशयोक्ती अलंकार असं म्हटलं जातं. बघा की एखादी वस्तू आहे आणि त्याला आवाजावे असं फुगवून त्याचं वर्णन केलं जातं, तिथं अतिशयोक्ती अलंकार येतो. आता हायपरबोली, फॉर एक्झाम्पल, द रिव्हर ऑफ ब्लड फ्लुडेड इन द बॅटलफील्ड. द रिव्हर ऑफ ब्लड फ्लुडेड इन द बॅटलफील्ड. म्हणजेच बघा, एका युद्धामध्ये ब्लड सांडलेलं आहे, पण ते नदीवरती म्हणजे त्या ब्लडनं नदी भरलेलं आहे. असं कधी होतं का, युद्ध झालेलं आहे आणि रक्तपात झालेला आहे आणि त्याच्यानं नदी भरलेली आहे? नाही. पण इथं काय केलेलं आहे की अतिशयोक्ती सांगितलेली आहे. म्हणजे फुगून एखादी गोष्ट जिथं सांगितली जाते तिथं हायपरबोली फिगर ऑफ स्पीच असतो. एक्सप्रेसिंग समथिंग पॉसिबली क्लिअरली. बघा की काही एक्सप्रेस केलं जातं, काही वेगळ्या पद्धतीनं काहीतरी समथिंग सांगितलं जातं, एखाद्याला फोर्स केलं जातं. ह्याच्यामध्ये अतिशयोक्तीसारखे वर्ड्स वापरून म्हणजे काहीतरी फुगवून सांगण्याचा प्रयत्न केला जातो. तिथं हायपरबोली हे फिगर ऑफ स्पीच येतो. लेट अस सी मोर एक्झाम्पल ऑफ हायपरबोली. You are brighter than शायनिस्ट स्टार. You are brighter than the शायनिस्ट स्टार. बघा, आकाशामध्ये स्टार चमकत आहेत आणि तू काय आहेस, त्याच्यापेक्षाही ब्राईट आहेस, त्याच्यापेक्षाही तू ब्राईट आहेस असं सांगितलेलं आहे. तर कधी आपण त्या स्टारपेक्षा आपल्याला ब्राईटपणा येतो का? नाही. पण इथं एक काय केलेलं आहे, या अलंकार थ्रू आपल्याला काय सांगितलं आहे की तू त्या स्टारपेक्षाही काय आहेस, ब्राईटर आहेस. हर ब्रेन इज द साईज ऑफ अ पी. हर ब्रेन इज द साईज ऑफ अ पी. पी मीन्स वाटाणे. आपलं ब्रेन कसं आहे, एका वाटाण्याच्या साईजचं आहे. आपलं ब्रेन हे वाटाण्याच्या साईजचं आहे का? नाही. म्हणजेच काय, तर अतिशयोक्तीपणा दर्शवला आहे. फिगर ऑफ स्पीच पाहिलेले आहेत. त्यातला पहिला सिमिली, कंपॅरिझन बिटवीन टू थिंग्स और ऑब्जेक्ट्स. दुसरा आहे मेटॅपर. अ मेटॅपर इज ॲन एम्प्लॉयड सिमिली. तिसरा आहे पर्सॉनिफिकेशन.